Good evening, students. Myself, Mrs. Sushma Sangle. This lecture is for 5th to 8th standard. And now I am telling to you how uses of at, of in English grammar, or whenever we are talking with others, what is mean by of, how, by, for, from. So, and in grammatically how we are using these sentences, I am now telling you. Okay, next see students. First, by. By is the English word. We know that. Then how we have to use by in English grammar? By म्हणजे काय तर च्या जवळ, च्या साठी, च्या पाशी, याचा अर्थ आपण काय करतो? बाय म्हणून वापरतो. माय हाऊस इज नियर बाय द स्ट्रीट. आता आपण म्हणतो बघा, च्या जवळ माय हाऊस इज near by the building. My house is near by the building. माझं घर हे बिल्डिंगच्या जवळच आहे, किंवा बिल्डिंग पाशी आहे. ही ट्रॅव्हल्ड बाय बस. आता नेक्स्ट ही, आता याच्यामध्ये बाय म्हणजे च्या पाशी, च्या जवळ असं आपण म्हणतो. ही ट्रॅव्हल्ड बाय द बस. ट्रॅव्हल्स. नेक्स्ट बघा, ट्रॅव्हल्ड बाय बस. बी हे ह्याच्यामध्ये स्मॉल आहे, तो बसनी प्रवास करतो. ही ट्रॅव्हल्ड बाय द बस. ओके. ही इज प्लेइंग किंवा दिस सॉन्ग इज संग बाय लता मंगेशकर. दिस सॉन्ग इज संग बाय लता जी. This song is sung by Lata ji. The movie is started by 9 o'clock. The movie is started by 9. Okay. Here uses of by in sentences. Okay. By means what? च्या शिवाय, च्या जवळ, च्या पाशी, असा त्याचा बायचा अर्थ होतो. ओके. देन सी, माय हाऊस इज नियर बाय द बिल्डिंग. माय हाऊस इज नियर बाय द बिल्डिंग. माझं घर हे बिल्डिंग पाशी आहे. माझं घर हे बिल्डिंग पाशी आहे. ही ट्रॅव्हल्स बाय बस. ही ट्रॅव्हल बाय बस. तो काय करतो? बसनी प्रवास करतो. तो बसनी प्रवास करतो. द सॉन्ग इज संग बाय लताजी. द सॉन्ग इज संग बाय लताजी. गाणे हे लताजींकडून गायले जाते. लताजी आपल्या लता मंगेशकर गायन कोकिळा आहेत आपल्या, त्यांच्याशी आधारित हे वाक्य आहे बघा. द सॉन्ग इज संग बाय लताजी. गाणं कुणाकडून म्हटलं गेलं? लताजींच्याकडून म्हटलं गेलं. द मूवी इज स्टार्टेड बाय 9. मूवी ही किती वाजता चालू होणार आहे? मूवी इज स्टार्टेड बाय 9. मूवी ही ठीक 9 वाजता चालू होईल. मग ह्याच्यामध्ये बायचा अर्थ आता तुमच्या लक्षात आला असेल, त्या पाशी, च्या जवळ. ओके. म्हणून बाय हा आपल्या इंग्लिश मध्ये बोलताना परत वापरतो. आय एम गोइंग टू बस असं म्हणतो. हो. ही ट्रॅव्हलिंग, आता इथं बघा, ही ट्रॅव्हल्स बाय बस. तो बसनी प्रवास करतो. मग ह्याच्यामध्ये जे बाय आलेलं आहे, च्या पाशी, च्या जवळ, अशा प्रकारचे शब्द जे असतात ते बाय वापरून आपण काय केलेलं असतात? तयार केलेलं असतात. बघा इथं बायची मी वाक्य तुम्हाला काय केलेले आहे? दिलेले आहेत. आलं लक्षात शिक्षकांच्या? द हाऊस इज नियर बाय द बिल्डिंग, बाय बस, बाय लताजी, बाय 9. आलं लक्षात? जे कोणाकडून घडलं जातं त्याच्या पाशी, च्या जवळ, अशा वेळेला आपण बायचा उपयोग करतो. ओके. देन नेक्स्ट आपण आता नेक्स्ट बघूया. ह्याच्यामध्ये फॉरचा वापर होतो. कशाचा होतो? फॉर.
फॉरचा वापर इंग्लिश मध्ये आपण कशासाठी करतो? म्हणजे एखादा विनिमय दर्शक असेल फॉर, विनिमय दर्शक जर वाक्य असेल त्याच्यासाठी आपण फॉरचा वापर करतो. आय ब्रॉट दिस साडीज फॉर 100 रुपीज. आय ब्रॉट दिस पेन. आय ब्रॉट दिस पेन फॉर 10 रुपीज. पण शॉर्ट फॉर्म लिहा आरएस. आरएस हा रुपीजचा काय आहे? शॉर्ट फॉर्म आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलं? आय ब्रॉट दिस पेन फॉर 10 रुपीज. मी हा पेन फक्त 10 रुपयाला घेतलेला आहे. कोणत्याही वस्तू विकत घ्यायच्या अगोदर त्याच्यामध्ये फॉरचा वापर करतात. आय गेट दिस साडी फॉर 500 रुपीज. आय गेट दिस बायसिकल इन 2000 रुपीज. ओके, ज्यामध्ये फॉरचा आता तुम्ही वापर बघितलेला आहात. ही प्लेज फॉर यू. ही प्लेज क्रिकेट फॉर यू असं पण म्हणतो बघा. ही प्लेज क्रिकेट फॉर यू. इट इज फॉर मी. इट इज फॉर मी. प्लीज कम फॉर मी. प्लीज कम फॉर मी. ओके, प्लीज कम फॉर मी. द ओल्ड लेडी वेंट फॉर. आय वेंट फॉर कुकिंग. ह्याच्यामध्ये इथे लिहा फॉर. आय वेंट फॉर कुकिंग. आय वेंट फॉर कुकिंग. त्याच्यानंतर बघा, दिस सेल इज फॉर ऑल. दिस सेल इज फॉर ऑल. फॉर बघा, त्याचे इंग्लिश मध्ये मी ट्रान्सलेट करून दाखवते तुम्हाला काय झालेलं आहे. फॉरची बरीच वाक्य आपल्याला डेली लाईफ मध्ये येतात. मग हे फॉर कशासाठी वापरतात? एखादं विनिमय दर्शक जर वाक्य वापरायचं असेल त्याच्यासाठी फॉरचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, दिस सेल इज फॉर ऑल. हा सेल हा सगळ्यांच्यासाठी आहे. ओके, आय वेंट फॉर कुकिंग. मी कुकिंग साठी जातो. वेंट फॉर म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही हे कशासाठी करताय? कुकिंग साठी जाताय. मग तो विनिमय दर्शक शब्द दाखवण्यासाठी तुम्हाला काय होतो? फॉरचा उपयोग होतो. आय ब्रॉट दिस पेन फॉर 10 रुपीज. आय ब्रॉट दिस पेन फॉर 10 रुपीज. मग मी हा पेन किती रुपयाला आणलेला आहे? 10 रुपयाला आणलेला आहे. ही प्लेज क्रिकेट फॉर मी. तो क्रिकेट माझ्यासाठी खेळतो. तो क्रिकेट काय करतो? माझ्यासाठी क्रिकेट खेळतो. फॉर मी म्हणजे माझ्यासाठी. इट इज फॉर मी. नेक्स्ट सेंटेन्स, इट इज फॉर मी. ते माझ्यासाठी आहे. ते माझ्यासाठी आहे. प्लीज कम फॉर मी. कृपया माझ्यासाठी तू चल. कृपया माझ्यासाठी ये. आपण म्हणतो की नाही, माझं आता शाळेत पेरेंट्स मीटिंग असेल तर तुम्ही तुमच्या पालकांना असं म्हणू शकता, प्लीज कम फॉर मी मम्मा. प्लीज कम फॉर मी पापा. प्लीज कृपया माझ्यासाठी आज स्कूलमध्ये या. मग अशा वेळेला सुद्धा काय होतं? हा फॉरचा उपयोग आपण काय करतो? ह्याच्यामध्ये करतो. सो अंडरस्टँड स्टुडंट्स व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज वी हॅव टू यूज फॉर इन इंग्लिश. here see the sale is for all. I went for cooking. I brought this pen for 10 rupees. त्याच्यामध्ये कुठलंही घालू शकता. I brought this shirt for 100 rupees. He plays Coco for me. He plays Tic-Cat for me. अशा प्रकारे कुठलंही गेमचं नाव तिथे घालू शकता. इट इज फॉर मी. इट इज फॉर मी हे माझ्यासाठी आहे. एखादं सरप्राईज तुम्हाला गिफ्ट कोणीतरी दिलं तर तुम्ही म्हणू शकता इट इज फॉर मी.
हे माझ्यासाठी आहे. नेक्स्ट, प्लीज कम फॉर मी. ही वाक्य आहे ती द युजेस ऑफ फॉर. ओके, देन ऑफ. आता ऑफचा अर्थ होतो तो चा, ची, चे, च्या असा होतो. ऑफ चा, ची, चे अशा प्रकारे ऑफचा आपण वापर करतो. त्याच्यामध्ये बघा, डेली आय ड्रिंक अ कप ऑफ मिल्क. डेली आय ड्रिंक कप ऑफ टी. सॉरी, डेली आय ड्रिंक अ कप ऑफ टी. हे मी माझ्या काय करतो, दररोज मी काय करतो, एक पेलाभर, एक कप भरून मी काय करतो, दूध पितो. डेली आय ड्रिंक अ कप ऑफ कॉफी सुद्धा तुम्ही इथं म्हटलं तरी चालेल. डेली आय ड्रिंक अ कप ऑफ कॉफी. डेली आय ड्रिंक अ कप ऑफ टी. कॉफी. डेली आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर. डेली अर्ली इन द मॉर्निंग आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर. ओके, त्याच्यानंतर ज्यूस ऑफ मँगोज इज व्हेरी टेस्टी. ज्यूस ऑफ मँगोज इज व्हेरी टेस्टी. हो, त्याच्यामध्ये आंब्याचा रस खूप चवदार असतो. आंब्याचा रस खूप चवदार असतो. नेक्स्ट बघा, दिस इज इन द ओल्ड पार्ट ऑफ द डे. दिस इज द ओल्ड पार्ट ऑफ द डे. दिस इज द ओल्ड पार्ट ऑफ द डे म्हणजे हा शहराचा एक जुना भाग आहे. सिटी पार्ट ऑफ द डे, हा दिवसातला एक छोटा पार्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. दिस इज द बुक ऑफ माय फ्रेंड. दिस इज द बुक ऑफ माय फ्रेंड. दिस इज द बुक ऑफ माय फ्रेंड. हे माझ्या मैत्रिणीचं पुस्तक आहे. म्हणजे ऑफचा वापर कसा करायचा हा समजला. त्याच्यानंतर नेक्स्ट सी फ्रॉम. फ्रॉमचा वापर बघा. आता याच्यामध्ये फ्रॉमचा अर्थ काय होतो, पूर्व, मधील, पासून. फ्रॉम. आय कम फ्रॉम मुंबई. आय कम फ्रॉम मुंबई. मी काय झालेलो आहे, मी मुंबईहून आलो आहे. दिस इज द परफ्यूम फ्रॉम द. दिस इज द. दिस इज द पेन. पेन घेऊ आपण. पेन परफ्यूम. द पेन फ्रॉम द नागपूर. हा पेन मी नागपूरहून आणलेला आहे. वी विल स्टार्ट वॉकिंग फ्रॉम द हिअर. वी विल स्टार्ट वॉकिंग फ्रॉम. वी विल स्टार्ट वॉकिंग फ्रॉम हिअर. आम्ही इथून चालायला चालू करणार आहोत. आम्ही इथून चालायला चालू करणार आहोत. वी विल कम फ्रॉम इंडिया. वी विल कम फ्रॉम इंडिया. आम्ही इंडियातून आलो. तर त्याच्यामध्ये बघा, फ्रॉम. आय कम फ्रॉम मुंबई. मी मुंबईतून आलो आहोत.
दिस इज द पेन फ्रॉम नागपूर. त्याच्यानंतर वी विल स्टार्ट वॉकिंग फ्रॉम हिअर. म्हणजे एखादी वस्तू च्यापासून जर सुरुवात करायची असेल तर याच्यामध्ये आपण काय करतो, फ्रॉमचा वापर करतो. म्हणजे फ्रॉम म्हणजे द परफ्यूम, आय ब्रॉड परफ्यूम फ्रॉम पॅरिस. This is chair from the Ram book stall, Ram book shopping, your Ram book furniture. Okay, I come from Mumbai. मी मुंबईहून आलो. वेअर यू कम फ्रॉम, तू कुठून आलास, त्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉमचा आपण काय करतो, वापर करतो. वेअर डू यू कम फ्रॉम, तू कुठून आलास. आता ह्याच्यामध्ये बरीच वाक्य असतात जी तुम्ही काय करू शकताय, वापरू शकताय. वेअर डू यू कम फ्रॉम. ओके. आता हे फॉर्म बायचं आपण आता काय केली, वाक्य बघितलं. तर ऍट म्हणजे काय, ऍट म्हणजे कडे. ऍटचा अर्थ होतो, आता याच्यामध्ये ऍटची सुद्धा वाक्य असतात. ऍट म्हणजे कडे. लुकिंग ऍट मी, लुक ऍट मी, माझ्याकडे पहा. लुक ऍट टीचर, लुक ऍट टीचर, टीचरांच्याकडे बघा. ऍटचा अर्थ होतो कडे. असे बरेचसे छोटे छोटे जे शब्द आहेत त्यांचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. आता ते तुम्हाला काही शब्द सांगणार आहे. आता ऑन मीन्स काय, च्यावर, च्या बाजूला. ओके. टूवर्ड्स म्हणजे काय, त्या दिशेने. टूवर्ड्स म्हणजे काय, च्या दिशेने. त्याच्यानंतर ऑफ म्हणजे काय, च्यापासून दूर, च्यापासून लांब म्हणजे ऑफ. टिल म्हणजे काय, पर्यंत. आय एम गोइंग टिल माय होम, मी माझ्या घरापर्यंत चालत जातो. अप म्हणजे काय, वर. अक्रॉस म्हणजे काय, अक्रॉस द रोड, रोड ओलांडून किंवा रोडच्या पलीकडे. आउट म्हणजे बाहेर, त्याच्या बाहेर. त्याच्यानंतर टू, आता टू चा अर्थ काय होतो, ला. ला असा अर्थ होतो. याच्यामध्ये गिव्ह बुक टू द माय फ्रेंड असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतर विथ म्हणजे च्या बरोबर. कम विथ मी, कम बिस्किट विथ टी. ह्याच्या विथ म्हणजे विथ म्हणजे काय होतो, च्या बरोबर असा होतो. आता अबाव म्हणजे च्यावर. अबाउट म्हणजे च्याबद्दल. आय एम टॉकिंग अबाउट द इंग्लिश स्पीकिंग. आय एम टॉकिंग अबाउट माय फ्रेंड्स. आय एम टॉकिंग अबाउट माय फादर. आय एम टॉकिंग अबाउट माय सिस्टर. अशा प्रकारे जी वाक्य असतात. अबाउट म्हणजे काय, च्याबद्दल. हे वाक्य सुद्धा, हे सुद्धा तुम्हाला काय पाहिजे, याच्यामध्ये माहिती पाहिजे. विदाऊट, आता विदाऊट जर वाक्य आलं तर विदाऊट म्हणजे च्याशिवाय, एखाद्या गोष्टी शिवाय जे असतं त्याला विदाऊट म्हणतो. आय कम टू स्कूल विदाऊट माय टिफिन. आय कम टू स्कूल विदाऊट माय टिफिन. आय कम टू आय कम टू यू विथ माय विदाऊट माय बॅग, मी तुझ्या बरोबर बॅग शिवाय येणार आहे. ओके. विदाऊट म्हणजे च्या शिवाय. इनटू मीन्स च्या मध्ये. इनटू म्हणजे काय, च्या मध्ये. अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध. अशी बरेचसे शब्द असतात ते तुम्ही काय करायचे. आता बिसाइड म्हणजे च्या बाजूला. सी स्टूड बिसाइड हर हजबंड. बिसाइड हे वाक्य असतं. बिसाइड म्हणजे च्या बाजूला. सी स्टूड बिसाइड हर हजबंड, ती तिच्या नवऱ्याच्या पतीच्या बाजूला उभी होती. आय स्टँड बिसाइड माय फ्रेंड, मी माझ्या मित्राच्या बाजूला उभ्या होतो. बिसाइड्स म्हणजे च्या खिरीत सुद्धा होतं. बिसाइड्स हर, वी आर देअर हजबंड्स अँड फ्रेंड, आम्ही तिचे हजबंड आणि फ्रेंड सुद्धा आहोत. बिसाइड्स हर. ओके. बिसाइडचा अशा प्रकारे अर्थ सुद्धा वापरला जातो. Okay, student. Now, fifth to for this lecture is for fifth to eighth standard. Now I will teach you how to use of, how to use at, how to use of, how to use from in English, in daily English. Whenever we are speaking, how use of, काय होतो त्याचा अर्थ, what is the meaning of, from, at. ऍट, अबाउट, डाऊन, हे सगळे जे छोटे छोटे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ इंग्लिशमध्ये कसा लागतो हे आता आपण काय केलेलो आहोत, शिकलेलो आहोत. आता ह्याचा तुम्ही काय करायचे, अशा प्रकारचे वाक्यवहीमध्ये लिहून काढून त्याचा स्वतः अर्थ शोधून तुम्ही काय करायचंय ते नोट डाऊन करायचंय. ओके स्टुडंट्स, नाउ आय विल स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.